मुंबईच्या कुर्ला परिसरात एक भरधाव बसने 7 जणांना चिरडून 50 लोकांना जखमी केल्याची घटना घडली। या घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला। आता ही घटना ताजी असताना नागपुरातून रस्ते अपघाताची एक आकडेवारी समोर आली। या आकडेवारीनुसार नागपुरातल्या राष्ट्रीय महामार्गावर 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान तब्बल 14,783 लोकांचं निधन झालं। याचाच अर्थ राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा मार्ग बनत चाललाय। ही झाली राष्ट्रीय महामार्गाची आकडेवारी। तर राजकीय आकडेवारी यापेक्षा किंचितशी कमी आहे। त्यामुळे आता रस्ते अपघात रोखण्याचे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। नागपुरात गेल्या काही वर्षांपासून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले। RTI म्हणजेच माहितीनुसार अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे हे नागपूरकरांशी जीवाशी खेळण्यासारखे आहे। या अपघातावर नियंत्रण आणणे खूप गरजेचे आहे। माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर 2021 या वर्षात 7,501 अपघातांच्या घटना घडल्या। या अपघातात 4,080 नागरिकांचं निधन झालं तर 5,901 नागरिक जखमी झाले आहेत। याच वर्षी राज्य महामार्गावरील अपघाताची आकडेवारी पहिली असता 6,328 अपघातांच्या घटना घडल्या। यामध्ये 3,411 लोकांचं अपघाती निधन झालं होतं तर 5,078 नागरिक जखमी झाले होते।